होळीवर झोपायला यायचे लोक. तो भगवानाच्या भूत्याप्रमाणे एक माणूस आला, होळीच्या वाटा नाचत होता आणि माझ्याकडे बघत होता. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मी आता 8वी मध्ये होतो, 1996. त्यावेळेस सगळे होळीवर झोपायला यायचे लोक. त्याप्रमाणे आम्ही लोक पण झोपायला जायचो. छोटे पोरं होतो मंदिराच्या इथे, आणि मंदिराच्या बाजूला होळीचं होतं, आणि सगळे मस्करी वगैरे करायचे, नंतर झोपायचे. त्याप्रमाणे सगळे मस्करी करून झोपले लोक. मला झोप येत नव्हती, मी जागा होतो. दरम्यान 12:30च्या दरम्यान बघतोय तो भगवानाच्या भूत्याप्रमाणे एक माणूस आला, होळीच्या वाटा नाचत होता आणि माझ्याकडे बघत होता. मला पण भ्यायला वाटलं, मला पण घाम सुटलं अंगाला. बोलो ह्या टायमाला कोण येतो माणूस एवढा. मी माझ्या मित्राला उठवते, बाजूला झोपला होता त्याला, तो पण उठ नाही. तरीसुद्धा तो माझ्यावर टक लागून बघतोय. दुसऱ्या बाजूच्याला उठवतोय, तो पण उठ नाही. तो होळीच्या वाटला फिरला बघतोय, माझ्याकडेच बघतच होता. मला खूप घाम सुटलं. काय करू, शेवटीला कोण उठ नाही. थांबलो, बघतोय. नाचून तो शेवटीला त्याच्या हिशोबाने तो ज्या ठिकाणी जायचा त्या हिशोबाने केला, पण मला काही केलं नाही त्यांनी. नंतर मला एवढा घाम सोडून ताप आलं, मी स्वतः उठून मी घरी गेलो. तो मला अनुभव आला ना, खतरनाक अनुभव होता माझ्या आयुष्यामध्ये.